उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, माझे सहकारी वर्ग आणि आमच्या चॅनेलचे सर्व सहकारी शिक्षक या सर्वांना नमस्कार करून, मान्यवरांना सर्वांना नमस्कार करून आजच्या पाठाची मी सुरुवात करत आहे. आणि आज माझा विषय आहे तो तुम्हाला कळेलच. तर विद्यार्थ्यांनो, सर्वांना परत एकदा नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळा बंद पण शिक्षण चालू या ऑनलाईन शिक्षण उपक्रमाअंतर्गत मी उमा नरहरी चिट्याला आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. माझी शाळा विक्रोळी पार्क साईट, मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 4, घाटकोपर, मुंबई 79 एनवॉर्ड. सर्वात प्रथम आपण सुविचार पाहणार आहोत. इफ यू आर नॉट विलिंग टू लर्न, नो वन कॅन हेल्प यू. इफ यू आर डिटरमाइंड टू लर्न, नो वन कॅन स्टॉप यू. बघा काय दिलेलं आहे या सुविचारामध्ये, जे आपण आता ऑनलाईन शिक्षणामधून पण शिकतो आहे, तीच बाब यामध्ये दाखवलेली आहे. इफ यू आर नॉट विलिंग टू लर्न, जर तुम्ही शिकायला तयार नसणार तर कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही. नो वन कॅन हेल्प यू. इफ यू आर डिटरमाइंड टू लर्न, जर तुम्ही अगदी निर्धारच केलाय की मला शिकायचंच आहे, तर आपल्याला या वाटा सापडतातच. आणि त्यावेळेस नो वन कॅन स्टॉप यू, त्यावेळेस तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. बघा आपली शाळा बंद आहे तरी आपण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतोय सर्व माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे. आणि करत असतानाच आपला जर दृढ निश्चय असेल तर आपण नक्कीच त्यामध्ये जिंकू आणि आपण जिंकतच आहोत. विद्यार्थी म्हणून तुम्ही पण शिक्षकांना पूर्णपणे साथ देत आहात. बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण उपक्रम, त्यामध्ये इयत्ता 8वी विषय आहे आजचा इतिहास. इतिहासामध्ये आपण आज कोणता पाठ बघणार आहोत, तर आपल्याला अगोदर कळलेलंच आहे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इसवी सन 1600 साली झाली होती. आणि ती लोक आपल्याकडे कशी आली या अगोदरच्या पाठामध्ये माझे सहकारी महेंद्र सावंत सर यांनी तुम्हाला ही स्पष्ट कल्पना दिलेलीच होती. त्यामध्ये आपण बघताना त्यांचा साम्राज्य विस्तार कसा झाला त्यामधल्या काही घटना आपण पाहिलेल्या होत्या महत्वाच्या. त्यांचा उहापोह आपण करणारच आहोत. त्याबरोबरच या ब्रिटिश सत्तेने जी आपल्या भारतामध्ये आली, त्या ब्रिटिश सत्तेचे काय परिणाम झाले ते आपण अभ्यासणार आहोत. ते अभ्यासतानाच त्या टॉपिक मधील विविध गव्हर्नर जनरल जे आले त्यांची कार्यपद्धती काय होती आणि त्यांचे परिणाम काय झाले हे आपण अभ्यासणार आहोत. आणि त्याबरोबरच शक्यतो सचित्र माहिती म्हणजे चित्रासकट माहिती जर मिळवायचा प्रयत्न केला आणि थोडंसं तुम्ही प्रकल्प केलात तर तुम्हालाही बरं पडेल. अध्याय निष्पत्ती या पाठातून तुम्हाला काय काय कळणार आहे, तर ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम तर आपण अभ्यासणारच आहात. त्याचबरोबर भारताच्या नकाशामध्ये महत्वाची क्षेत्रे दाखवणार आहात. आणि त्या म्हणजे ठिकाणी, क्षेत्रे म्हणण्यापेक्षा ठिकाणी, की त्या ठिकाणी काय काय घडलं बुवा किंवा काय काय झालं हे थोडंसं करण्याचा प्रयत्न करणार आहात. त्याचबरोबर विविध प्रदेशातील ब्रिटिश कृषी धोरणांचे दूरगामी परिणामांचे विश्लेषण, कृषी धोरणं कशी त्यांची ठरली होती आणि त्यामुळे आपली कृषी म्हणजे आपल्या शेतीविषयक, त्या शेतीविषयक धोरणांचे किंवा जमीन महसुलीचे काय दूरगामी परिणाम झाले त्याचं तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे भारतातील ब्रिटिशकालीन शिक्षण विषयक धोरण जे होतं त्याची कारण मीमांसा आपल्याला कळली पाहिजे. आता मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे नकाशा.
हा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा सुरुवातीच्या भागामध्ये असणारा, म्हणजे ज्या वेळेस बंगालमध्ये त्यांनी आपल्या इथे बंगाल प्रांतात जेव्हा पाय रोवलेले आपण पाहिलेले आहेत, तर त्यावेळीची काही ठिकाणं इथे दाखवली आहेत. शक्यतो ती थोडीशी इंग्रजीमध्ये आहेत नावं, पण तरी वाचण्याचा प्रयत्न करा आणि मला उत्तर द्या. ओके, इथे जे दिसतं आहे आपल्याला एक ठिकाण महत्वाचं, कोणतं आहे बरं हे ठिकाण, सांगू शकाल? रेज हँड केलेलं आहे. सक्षम बोल रजा, कोणतं आहे हे ठिकाण? हॅलो आस्था, कोणी सांगू शकता? हॅलो, थोडं ब्लर ब्लर दिसतंय. अच्छा चालेल ना, ब्लर दिसतंय ना, कमी करते. आता दिसतंय? टीचर महाराष्ट्र. महाराष्ट्र, बरं इथे महाराष्ट्र दिसतोय. अजून हे ठिकाण पाहिजे मला, हे नाव पाहिजे मला, पटकन वाचता येईल. मी स्पेलिंग सांगते हा, PLASSEY. टीचर प्लेसी. हा बरोबर, तर इंग्रजीमध्ये आहे ते नाव प्लासी. प्लासीची लढाई आपण गेल्या पाठात पाहिलं होतं. प्लासीची लढाई. हा, प्लासीची लढाई किती साली झाली सांगता येईल? प्लासीची लढाई किती साली झाली, काही कल्पना आहे? बरं, ही प्लासी हे ठिकाण लक्षात ठेवा. हे कुठे आहे, कुठे आहे ते तरी माहिती आहे का तुम्हाला? हा प्लासीचा प्रांत कुठल्या भागात आहे, कुठल्या राज्यात आहे सध्या किंवा तेव्हा? बर, हा प्रांत आहे बंगाल. वेस्ट बंगाल. हा बंगाल, बरोबर, पश्चिम बंगालमध्ये आहे. इथे इंग्रजांनी प्रथम पाय रोवलेले आहेत. मग फक्त इथे पाय रोवले, मुंबईमध्ये तर आलेच होते ते इथे, पण त्याच्याबरोबर जी सत्ता त्यांची जी स्थापन झाली ती प्लासीच्या लढाईमुळे तिथे स्थापन झाली, कळलं? आणि त्याच्याच बरोबर 1757 साली झाली आहे ती. आणि त्याच्याच बरोबर असणारा हा बाकीचा जो भाग आहे, त्या भागामध्ये आपल्याला या औध किंवा त्यालाच अयोध्या म्हणतात. त्यावेळेस तुम्ही बघत असाल बघा, आपल्याला तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा माहितीये, पण महाराष्ट्राच्या नकाशाबरोबरच इथे आपल्याला दिसतंय की मराठा कन्फेडरसी म्हणजेच मराठ्यांचं राज्य जे होतं ते कुठपर्यंत पोहोचलेलं होतं. आणि इथे असणारा हा हैदराबादचा निजाम, त्याच वेळेस मैसूरमध्ये असणारा टिपू सुलतान, या सर्वांशी पण त्यांचे लढे चालूच होते. त्यामधली एक महत्वाची लढाई होती ती म्हणजे 1764ची बक्सारची लढाई. या त्रिवर्गाशी त्यांची लढाई झाली होती. बंगाल हे औध म्हणजेच अवध, अयोध्या येथील नवाबांशी, दिल्लीशी, दिल्लीचा दुसरा शहा आलम याच्याशी, आणि बंगालमधील बंगालच्या नवाबांशी, अशी त्रिवर्गाची लढाई मध्ये त्यांचा विजय होऊन इंग्लंडने पहिली सत्ता आपल्या बंगालमध्ये रोवलेली होती. ओके, पुढची स्लाइड आपल्याला कळेल की हे करत असताना कोण होतं तिथे. आपण म्हणतोय की ईस्ट इंडिया कंपनी होती, पण ईस्ट इंडिया कंपनी बरोबरच म्हणजे मी तुम्हाला थोडस हे सांगितलं की 1757 आणि 1764 हा दोन लढायांचा परिणाम सांगितला. त्या परिणामाबरोबरच ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा राज्यसत्ता मिळाली तेव्हा त्यांनी काय केलं, तर आपले इंग्रज अधिकारी या भागावर नेमले. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्यांचीच कार्यपद्धती आपण पाहणार आहोत. आणि ते पाहताना आपण त्याच्याबरोबर जाणार आहोत, कुठल्या सणावळी बरोबर, की या सणामध्ये ते आले. म्हणजे ही जी सुरुवात जी झाली 1764 पासूनची ती कशी कशी झाली तो आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आपल्याला पहिलं नाव दिसतं आहे ते आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हा इंग्रज प्रतिनिधी तिथे होता, इंग्रज अधिकारी होता, तो तिथे आला होता आणि त्याच्याच काळामध्ये ह्या लढाया झालेल्या आहेत. आणि म्हणूनच त्याला ह्या इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याचं श्रेय मिळतं. ह्या श्रेयामध्ये त्यांनी, आता रॉबर्ट क्लाइव्हच्या हातामध्ये सत्ता तर आली, रॉबर्ट क्लाइव्ह म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात सत्ता तर आली, मग त्यांनी काय केलं, या रॉबर्ट क्लाइव्हने, हे लोक सगळे हुशार होते,
शिकलेले होते, हुशार होते, चांगली पदवी मिळवलेले होते. इंग्रजांना भारतीय काय म्हणतात, भारतीय क्षेत्राबद्दल फार आस्था होती. आणि ज्या वेळेस इथे आपल्याला पाय रोवायचे, तिथली संपत्ती, सोन्याचा धूर, हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या आहेत, माहिती आहेत. त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर ह्या बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था आणली. आता दुहेरी म्हणजे काय, दोन पद्धतीची. कोणती दोन पद्धत, तर त्यांनी काय केलं, महसूल गोळा केला. काय केलं, महसूल गोळा केला. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था असताना त्यांनी महसूल गोळा करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे काय, आताचा जो आपण कर म्हणतो ना, तसा कर. तोपर्यंत कर कोणाला भरत होतो आपण, किंवा कोण करत होतं, राजे लोक होते, संस्थान लोक होते, त्यांच्याकडे आपण भरत होतो. पण इंग्रजांनी इथे महसूल गोळा करायला सुरुवात केली. पण इंग्रजांकडे, त्यांनी कोणाकडे केलं, लोकांकडून कर गोळा करून तो महसूल त्यांनी स्वतःसाठी गोळा करायला सुरुवात केली. आणि लोकांसाठी जर राज्य करायचं आहे, तर शांतता आणि सुव्यवस्था जी आहे ती मात्र तिथल्या राजांकडे ठेवली. राजे किंवा संस्थानिक नवाब यांच्याकडे ठेवली त्या राज्यांमध्ये. म्हणजे ह्या अशा तऱ्हेने म्हणजे तिथली जी लोकांची व्यवस्था बघायला पाहिजे, तेव्हा त्यांनी काय केलं, तर तुम्ही करा. आणि इथे मात्र पैसा मात्र त्यांनी घेतला. मग ह्याचे काय दुष्परिणाम झाले ते आपण पाहणार आहोत. तर त्या दुष्परिणामांमध्ये दिसतं की कंपनीचे जे अधिकारी होते ते स्वतःकडे हा महसूल पैसा ठेवू लागले. स्वतःकडे त्यांनी ठेवायला सुरुवात केली, कारण त्यांना मिळत गेले ना जास्त. त्यामध्येच इंग्लंडमधील त्यावेळची जी परिस्थिती होती, त्यामध्ये इंग्लंडमध्ये ही जी आलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, त्याचे अधिकारी होते. मग एकाच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच होती का फक्त इंग्रजांची? नाही, इंग्रजांच्या दुसऱ्या कंपन्या पण होत्या. आणि त्या दुसऱ्या कंपन्या होत्या त्या इंग्लंडमध्ये होत्या. इंग्लंडमधून त्या दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या होत्या. त्या सगळ्यांना ह्या भारतातील या परिस्थितीचा हेवा वाटायला लागला आणि ते टीका करायला लागले की ईस्ट इंडिया कंपनी चांगली नाही, त्यांचे अधिकारी असे आहेत, तसे आहेत. आणि त्यावेळेस जेव्हा ही टीका होत गेली, तेव्हा रॉबर्ट क्लाइव्ह यांना म्हणजे इंग्लंड मधल्या या कंपन्यांना पण टक्कर द्यायची होती. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं, तर कंपनीचा कारभार जो होता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गरज निर्माण झाली, की त्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजेच हे लक्षात घ्या की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक, आपण कसं आता म्हणतो प्रायव्हेट कंपनी, तशी एक प्रायव्हेट कंपनी होती. इंग्रज सरकारची नव्हती. मग इंग्रज सरकारकडे त्याच्या ज्या टीका गेल्या, तेव्हा इंग्रज सरकारने, पार्लमेंटने ह्यावर नियंत्रण ठेवण्याची त्यांना गरज भासली. आणि अशा तऱ्हेने रॉबर्ट क्लाइव्हचा कारभार इंग्रज सरकारपर्यंत पोहोचला आणि इंग्रज सरकारने ठरवलं की आपण काहीतरी यांच्यावर नियंत्रण करूया. म्हणून त्यांनी काय केलं, आता ह्यामध्ये लक्षात घ्या की रॉबर्ट क्लाइव्ह यांनी हा इंग्रजी सत्तेचा पाया घातलेला आहे आणि आपल्या भारतामध्ये त्यांनी महसूल गोळा करायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये परत मी तुम्हाला दोन नकाशे ठेवले आहेत की त्यांचा सुरुवातीचा कारभार जो तुम्हाला तिथे नीट दिसला नव्हता, यामध्ये बघू शकाल तुम्ही की बंगालमधील ह्या फक्त काय म्हणतो आपण प्लासीच्या लढाईनुसार फक्त प्लासीचाच प्रदेश नव्हे, तर आजूबाजूचा हा पश्चिम बंगालमधील सर्व प्रदेश त्यांच्या ताब्यात आला. कलकत्ता, ढाका, पटणा आणि इथे जवळच असणारी ही जी ठिकाणं आहे, अलाहाबाद, बनारस, लखनौ, आग्रा, दिल्ली, इथे असणारे राजपूत घराणे, गुजरात, नंतर आपला मराठा टेरिटरी आणि निजाम, मैसूर, म्हणजे दक्षिणेकडील प्रदेश, ह्या सगळ्या प्रदेशांकडे त्यांचं लक्ष होतं. या एका ठिकाणाहून फक्त इथेच ते थांबले नाहीत, तर यापासूनच त्यांनी बाकी पण पाय रोवायला सुरुवात केली होती. फक्त हा नकाशा लक्षात घ्या, आपण त्याप्रमाणे परत त्याच्याबद्दल बघणारच आहोत की यामध्ये ही जी ठिकाणं तुम्हाला मी आता दाखवली ना, त्या ठिकाणाहून दिसतं की कलकत्ता आणि या प्रांतांमध्ये त्यांनी ह्या अशा तऱ्हेने महसुलीचे धोरण त्यांनी पक्के केलेले होते. आणि ह्यामध्ये अजून एक शब्द आलेला आहे, रयतवारी पिवळ्या रंगाने दाखवलाय आणि महालवारी, ह्या दोन पद्धतींचा उल्लेख आलेला आहे. त्या पद्धतींबद्दल आपण नंतर माहिती घेणार आहोत, रयतवारी आणि महालवारी. तर आपण बघणार आहोत की ही जी रयतवारी, महालवारी किंवा जमीन महसुलीची पद्धत
ही गेल्यानंतर म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह बद्दल जास्त टीका झाली म्हणून त्यांना परत बोलवण्यात आलं आणि तिथे त्यांनी 4 सभासदांचं मंडळ ठेवलं. कोणी? इंग्रज सरकारने. आणि त्यावेळेस त्यांनी जे मंडळ स्थापन केलं 4 लोकांचं आणि तिथे त्यांनी एक अधिकारी पाठवला, त्याचं नाव होतं वॉरन हेस्टिंग्स. इसवी सन 1772च्या सुमाराला. आणि जो वॉरन हेस्टिंग्स होता त्यालाच त्यांनी हुद्दा दिला पुढचा आणि तो आला म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट जो आहे 1773 मध्ये आलेला रेग्युलेटिंग ऍक्ट, यानुसार त्यांनी ठरवलं की त्यांना गव्हर्नर जनरल हा हुद्दा दिला की अरे एवढा म्हणजे त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पण वचन दिलं होतं की भारतावर राज्य करायचंय आपल्याला, तिथे जर पाय रोवायचे आहे, तिथे जर आपल्याला सत्ता ठेवायची आहे आपली कायम, तर आपल्याला काहीतरी पुढच्या बाबी कराव्या लागतील. आणि त्यावर विश्वास ठेवून या इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट आणण्यात आला 1773 साली. आणि 73च्या नुसार काय हे बाकीचे पण कायदे आहेत, त्यांचाही उल्लेख मी तुम्हाला देईनच. त्यामध्ये फक्त हे चार्ट हा बघून ठेवा, हा परत पण येणार आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसारच पीटचा कायदा आला 1784 मध्ये. तसाच लँड रेव्हेन्यू म्हणजे जमीन महसुलीचा कायदा आला. पुढे हे कायदे आलेले आहेत, चार्टर ऍक्ट असं म्हणतात त्याला. तर हा वॉरन हेस्टिंग्स यानुसार फर्स्ट गव्हर्नर जनरल बनला. काय बनला तो? फर्स्ट गव्हर्नर जनरल. गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आला त्यांना त्या प्रांताचा. मग फक्त बंगाल प्रांताचा का? बंगाल प्रांताचा. पण त्या बंगाल प्रांताबरोबरच बाकीचे पण प्रांत निर्माण करण्यात आले किंवा त्याच्यावर हक्क गाजवायला सुरुवात केली. त्यामध्ये मुंबई प्रांत आहे, मद्रास प्रांत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतं की या प्रांतांवर नियंत्रण करताना त्यांच्यामध्ये मतभेद होत गेले. मतभेद कसे झाले, काय झाले? वॉरन हेस्टिंगची कारकीर्द बघताना आपल्याला कळेल की त्यांनी काय काय काम केलं. तर पहिलं म्हणजे ही जी बांधणी केली त्यांनी चांगली मजबूत, हा अतिशय हुशार व्यक्ती होती, त्यामुळे त्यांनी जी बांधणी केली भारतामध्ये ती बांधणी चांगली केली. कोणासाठी? इंग्रजांसाठी. पण ती त्यांनी अत्याचारी मार्गाने केली. आणि हा अत्याचार कोणावर केला? भारतीयांवर केला. त्यांनी पैशांचा अपव्यवहार केला. आपण आधीच्या भागात पण सांगितलं रॉबर्ट क्लाईव्हच्या की जमीन महसूल कर गोळा करताना त्यांनी हवा तसा कर गोळा केला. राजांकडून पण केला, संस्थानिकांकडून केला आणि लोकांकडून पण केला. आणि त्यामुळे काय झालं, हा पैसा जो अपव्यवहार करून त्यांनी तो स्वतःकडे ठेवला आणि त्यामुळे कंपनीला तोटा झाला. कंपनीकडे तो पैसा आता एकटा काय वॉरन हेस्टिंग्सच करत होते असं नाही, त्याच्याबरोबर काय त्यांच्या हाताखाली नेमलेले अधिकारी पण होते, ती लोक पण करत होती. आणि ते करतानाच महत्वाची प्रकरणं आपल्याला फक्त नावं तुम्हाला कळावी पुढे मागे म्हणून मी हे दिलेलं आहे की चेतासिंह नावाचे प्रकरण झाले, नंतर नंदकुमार प्रकरण आणि अयोध्या आपण पाहिलं ते बेगम प्रकरण. फक्त ही माहिती लक्षात घ्या. तुम्ही कदाचित ते झालात त्यावेळेस तुम्हाला अभ्यासाला ही नावे उपयोगी ठरतील की त्या प्रकरणांमध्ये म्हणजे त्यांनी काय केलं वॉरन हेस्टिंग्सने या प्रकरणांमध्ये. तर या बादशहांकडून, या राजांकडून, या संस्थानिकांकडून सुद्धा त्यांनी पैसे उकळले. म्हणजे त्यांच्यावर जो कर लादला होता, आधीच त्यांचे खजिना रिकामा झालेला होता, खजिना रिकामा कसा करायचा हे त्यांनी पाहिलं आणि त्यांच्यावर डबल कर लावले. आणि त्यामुळेच त्यांच्यावर महाभियोग ही प्रक्रिया करण्यात आली. आपण नागरिक शास्त्रामध्ये आपण पाहिलेलंच आहे की महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय, की जो भ्रष्टाचार झालेला होता त्या भ्रष्टाचाराबाबत त्याच्यावर ही महाभियोग प्रक्रिया करण्यात आलेली होती. आणि हे वॉरन हेस्टिंग्स यांनी या इंग्रजी सत्तेची मजबूत बांधणी केली. त्यांचीच माहिती बघताना आपण अगोदरच्या चार्टमध्ये पाहिलं की पीटचा कायदा. हा पीट म्हणजे काय? तर पीट म्हणजे इथे आपल्याला दिसेल की अशा तऱ्हेने ही म्हणजे पीट नावाची व्यक्ती होती, अधिकारी होता, तो इथे पाठवलेला होता आणि त्यांनी तो कायदा आणला. म्हणजे त्यांच्या नावाचा म्हणून त्याला पीटचा कायदा असे म्हणतात. तर कशा तऱ्हेने बघा तिथे अधिकारी बसलेले असत, तिथे ती परिस्थिती कशी होती इंग्लंडमधली ती आपल्याला याच्यात थोडक्यात दिसते. तर या पीटच्या कायद्यानुसार काय झालं, तर कंपनीचे नियंत्रण जाऊन प्रत्यक्ष ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण आहे. म्हणजे कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कारभार करते आहे भारतात जाऊन, त्याच्यावर ब्रिटिश सरकारचे
अप्रत्यक्ष नियंत्रण आले. त्याच वेळेस असणारे आपल्या पाठात आलेलं नाव आहे ते म्हणजे विल्यम जोन्स. हा इंग्रज अधिकारी की ज्याने एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. म्हणजे आपल्या राज्यकारभाराबरोबरच त्यांनी आता या सामाजिक परिस्थितीचा, भारतीयांच्या सामाजिक परिस्थितीचाही अभ्यास करायला सुरुवात केली. ही पहिली स्थापन केलेली सोसायटी आहे. सोसायटी म्हणण्यापेक्षा शिक्षण संस्था, लायब्ररी, तिला लायब्ररीचं स्वरूप देण्यात आलेलं आहे आता, कलकत्त्यामध्येच आहे ती. त्याचबरोबर मॅक्स मुलर नावाचा हा जर्मन विचारवंत होता. तो त्यावेळेस म्हणजे ह्या त्याने ऋग्वेदाबद्दल हे लिहिलेलं होतं. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये जे चांगलेपणा आहे तो दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे अनेक विचारवंत पण आपल्या भारतामध्ये आले होते आणि त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल आदर होता, आस्था होती. आता हे इथे दाखवण्याचं कारण म्हणजे काय, तर त्यांनी यांच्याबरोबर वॉरन हेस्टिंग्सनेच त्यांना पाठिंबा देऊन हा आपला करण्याचा प्रयत्न केलेला होता की भारतीय संस्कृती जगापुढे आणण्यासाठी. पुढचा भाग बघणार आहोत आपण. आता आले लॉर्ड कॉर्नवॉलिस. 1786 ते 1793 यांची तर कारकीर्द आपल्याला दिसते की राज्य विस्तार तर झालेला होता, म्हणजे बंगालमध्ये होता, मद्रास आणि मुंबईमध्ये, पण त्याच्याबरोबरच राज्य विस्ताराचे श्रेय आपल्या लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना जाते. आणि ते जाताना आपण बघतोय की लॉर्ड कॉर्नवॉलिसने नेमकं काय केलं. लॉर्ड कॉर्नवॉलिस हे, आता यांना लॉर्ड ही पदवी मिळाली, गव्हर्नर जनरल म्हणून पद मिळाल्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड ही पदवी होती त्यांना, आणि त्यांच्या हाताखाली मंडळ नेमलं जायचं. तर प्रथम त्यांनी काय काम केलं, तर जिल्हे पाडले. आताही आपण जी परिस्थिती बघतो ती तेव्हा नव्हती. तेव्हा संस्थाने होती किंवा राजे लोक होते, बादशाह लोक होते. ते जो प्रांत जिंकायचे तो प्रांत त्यांच्याकडे असायचा. लोकांना कळायचं पण नाही की आता मराठ्यांचं राज्य आहे का आता मुघलांचं राज्य आहे का आता परकीय लोकांचं राज्य आहे. म्हणजे तुम्ही 6वी 7वीला जो भाग आपला भारताबद्दलचा शिकलात त्यामध्ये. पण आता काय झालं, तर ह्यांनी याप्रमाणे म्हणजे जिल्हा पाडून, म्हणजे काय म्हणतात, योग्य बांधणी करायला सुरुवात केली भारताबद्दलची. तेव्हा आपल्याला दिसतं की लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जिल्हावार विभागणी केली, जिल्हे पाडले त्यांनी, जिल्हा प्रमुख नेमले तिथे, आणि जिल्हा प्रमुखांकडून ही महसूल व न्याय व्यवस्था केली. बघा इथे न्याय व्यवस्था हा पण शब्द आलेला आहे, त्याबद्दल आपण बोलूया माहिती. तर महसूलचे तर आपण पाहिलेलंच आहे. त्याच्याबरोबरच ही शांतता आणि सुव्यवस्था मात्र त्या विभागातील लोकांकडेच ठेवली किंवा तेथील असणाऱ्या प्रांत अधिकाऱ्यांकडे ठेवली. हा नकाशा मी परत इथे तुम्हाला तुमच्यासाठी आणलेला आहे की कशा तऱ्हेने इथे ही राज्य, बाकीची पण राज्य चालू होती. आता आपण म्हणतोय की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इकडे आहे कलकत्त्यामध्ये किंवा इथे बंगालमध्ये, मग तिथून सुद्धा काय व्हायचं त्यांच्या काळामध्ये, ह्या अशा तऱ्हेने ह्या सगळ्या लोकांची हे पण प्रांत ताब्यात घेण्यासाठी त्यांचे लढे चालूच होते. तिथे राज्यकारभार चालू होता आणि इकडे काय होतं, त्यांच्याशी सर्वांशी लढे पण चालू होते किंवा युद्ध पण चालू होते. ओके, तर ह्या अशा तऱ्हेने इथे एक छोटासा नकाशा तुम्हाला दिलाय. तुम्हाला जर जमलं तर नंतर त्यातील प्रत्येक छोटे छोटे प्रांत आहेत त्याचा तुम्ही नंतर अभ्यास करू शकाल. तर त्यांची हे बघताना आपल्याला ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिसने नेमकं म्हणजे जिल्हावार विभागणी केली आणि जिल्हे तर पाडले, पण त्याच्याबरोबरच त्यांनी बऱ्याच उलाढाली यांच्या काळामध्ये झालेल्या आहेत. आणि त्या उलाढाली कोणत्या ते आपण पाहणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे त्यांनी मुलकी नोकरशाही आणली. काय आणलं त्यांनी, मुलकी नोकरशाही. म्हणजे ही नवी, म्हणजे काय म्हणतात, आतापर्यंत एखादा राजा असेल, राजाच्या हाताखाली सैनिक असतील, हे असेल, शेतकरी काम करतायत, कारागीर काम करतायत, बारा बलुतेदार पद्धती चालू आहे, असं वगैरे आपलं जीवन चालू होतं भारतीयांचं. पण इथे इंग्रजांनी काय केलं, नवी प्रशासकीय पद्धत आणली आणि त्यामध्ये त्यांनी सर्वात प्रथम मुलकी नोकरशाही. मुलकी नोकरशाही म्हणजे काय, नोकरशाही तुमच्या नागरी शास्त्रामध्ये पण तुम्हाला एक वेगळा धडा दिलेला आहे नोकरशाही म्हणून. तर नोकरशाहीचा अर्थ विद्यार्थ्यांना असा आहे की जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणे, मजूर म्हणून काम करणे वेगळं आणि नोकर म्हणून काम करणे वेगळं. जसं आपण ऑफिसचं काम म्हणतो तसं.
तर ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना येथील भारतीय लोकांना आपल्या आपल्या हाताखाली काम करण्यासाठी, आता आपल्या हाताखाली म्हणजे काय, तर आपण बघताना पाहिलं की महसुली धोरण जे होतं ते जो रेकॉर्ड ठेवण्यासाठी त्यांना काही लोकांची गरज होती. मग त्यांनी काय केलं, जुजबी शिक्षण देऊन काही स्थानिक लोकांना, मुलकी म्हणजे इथे स्थानिक लोकांना त्यांनी जुजबी शिक्षण दिलं आणि स्वतःच्या हाताखाली ठेवलं. याबरोबरच त्यांनी ह्या लोकांना, आपल्या स्थानिक लोकांना मात्र पगार जास्त नाही दिले, तर त्यावेळेस असलेले जे इंग्रज अधिकारी होते त्यांच्या पगारामध्ये मात्र त्याने वाढ केली. त्या लोकांच्यावर असणारे जे इंग्रज अधिकारी आले दुसरे, त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या पगारात मात्र वाढ केली. त्याच वेळेस त्यांनी काय केलं, तर एक चांगली बाब की जे प्रशासकीय बाब आहे ती म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस परीक्षा आणली. ICS ची जी परीक्षा पास झालेले जे अधिकारी होते ते अधिकारी त्यांनी, म्हणजे चांगले शिकलेले लोक, त्यांनी आपल्या भारतीय लोकांवर प्रशासन चालवण्यासाठी आणले आणि ही परीक्षा पास करण्याची पद्धत त्यांनी आणली की हे पास केलेले लोक असतील म्हणजे त्यांना सर्व प्रकारचं ज्ञान असेल असे लोक त्यांनी आणले आणि अशाच पद्धतीच्या परीक्षा आता सुद्धा आपल्याला होताना दिसतात. याबरोबर या इंग्रज अधिकाऱ्यांच्या लोकांबरोबरच म्हणजे कोणी आणली ही आपण पाहिलं, लॉर्ड कॉर्नवॉलिस हा गव्हर्नर जनरल आहे आणि त्या लॉर्डलाच त्यावेळेस तिथे या काळापर्यंत लॉर्ड गव्हर्नर जनरल पर्यंत या गव्हर्नर जनरल म्हणून त्यांना बंगालचा तो मेन बनला आणि जे बाकीचे प्रांत होते तिथे सुद्धा वेगळे गव्हर्नर जनरल आणण्यात आले. या मुलकी नोकरशाहीवरच आपण बघणार आहोत. त्यांनी आणलं जमीन महसूल धोरण. हे जमीन महसूल धोरण म्हणजे काय हे आपण बघूया की या जमीन महसूल करताना म्हणजे आपलीच जमीन कसायची आपणच, आपलेच जमीनदार, पण ह्या जुने जमीनदार जाऊन नवीन जमीनदारीचं धोरण करताना त्यांनी जमीन महसूल धोरण आणले. जमिनीवर त्यांनी कर लावला आणि जमीनदार होते तिथे, जमीनदारी पद्धत होती आणि हे जमीनदार म्हणजे एखाद्या काय म्हणतात एखाद्या संस्थानिकांसारखेच ते वागत असत, कारण त्यांना तिथे जमीन कसायला किंवा तेथील पिकं हे करण्यासाठी शेतकरी होते आणि ते शेतकरी मात्र तिथे काम करायचे. शेतकरी शेतसारा भरायचे आणि शेतसारा भरताना त्यांना जी सूट होती ती त्यांनी बंद केली. म्हणजे इथे जमीनदारांकडे सुद्धा कर भरावा लागायचा आणि इथे शेतसारा जो मिळायचा असायचा त्या शेतसारामध्ये सुद्धा त्यांनी सूट बंद करून तिथे सुद्धा त्यांना कर भरावा लागायचा. अशा दोन्ही पद्धतीने कर भरण्यासाठी शेतकऱ्यांवर हे जुलमी अधिकार करण्यात आले. का केलं, कारण तुम्हाला माहितच आहे आपली जनता आता सुद्धा 70 ते 80% शेतीवरच अवलंबून असणारे उद्योग होते आणि त्यावेळच्या काळामध्ये तर शेती हा एकच धंदा होता आणि तो शेतीचं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नामधूनच आपण जगू शकत होतो. तेव्हा ही आपली नोकरशाही पद्धत वगैरे ही सुद्धा आपल्याकडे नव्हती आणि मग ह्या शेतकऱ्यांवर हे जुलूम होत असताना आपल्याला कळतंय की ते शेतकरी लोक आपले जे म्हणजे 12 बलुतेदार पद्धत आपण जर बघितली तर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं की शेतकरी लोक काय करायचे, आपल्याकडे जो अन्नधान्य पिकते त्या अन्नधान्य पिकण्यामधूनच त्यांचा व्यवहार चालत असे. पण इथे काय झालं विद्यार्थ्यांनो, त्यांनी सूट बंद करून काय केलं, अजून एक की त्यांनी पैशाच्या स्वरूपामध्ये कर भरायला लावला. आता शेतकरी पैसे कुठून आणणार, ते अन्नधान्य विकणार मग पैसे घेणार असं झालं. शिवाय त्यांना ह्या जमीनदारांकडे वेगळ्या प्रकारे कर आणि इथे सरकारकडे वेगळ्या प्रकारे कर हा भरावा लागला. ह्या जमीनदारांना सुद्धा इंग्रजांनी अधिकार दिलेले होते शेतकऱ्यांकडून कर वसूल करण्याचे. म्हणजे अशा तऱ्हेने आपला शेतकरी अजूनच दरिद्री बनत गेला असं झालं आणि त्याच वेळेस त्यांना काय झालं, या शेतकऱ्यांचं शोषण होत गेलं. शेतकरी कर्जबाजारी झाला. तो जमीन गहाणी त्याच्याकडेही काही जमीन होत्या छोट्या छोट्या, त्या जमिनी तो तिथे त्या जमीनदारांकडे गहाण ठेवू लागला. काहींना तर जमिनी पण विकाव्या लागल्या आणि अशा तऱ्हेने आपल्याला इथे दिसतं की कशा तऱ्हेने शेतकऱ्याचं शोषण होत गेलं. म्हणजे सर्वात मोठा जो भाग आपला होता शेतकरी वर्ग, कामगार वर्ग होताच पण शेतकरी वर्ग जो सर्वात मोठ्या प्रमाणात होता भारतीयांकडे, त्यांनी किती शोषण केलं आणि ते करतानाच
एक ही पद्धत आणली त्यांनी अजून, कायमधाऱ्याची पद्धत. कायमधारा म्हणजे इथे जमीनदारांना मजबूत करण्यासाठीच काढलेली ही पद्धत होती. जमीनदारांकडूनच जमीन महसूल गोळा करण्यात येऊ लागला. त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला एक्स्ट्रा गुगलवर सुद्धा मिळेल. तर याबरोबरच अजून काय केलं, ही जी अन्नधान्याच्या स्वरूपातला त्यांचा जो व्यवहार होता तो बंद होऊन पैशांच्या स्वरूपातला होण्यासाठी काय केलं, तर शेतीचे व्यापारीकरण केलं. व्यापारीकरण म्हणजे काय, व्यापार. शेती तुम्ही कशी करायची, आम्हाला लागणार ती शेती करा. मग तुम्ही काय करा, जी अन्नधान्य देणारी पिकं जी होती ती बंद करा. मग तुम्ही काय करा, नगदी पिके काढा. आता नगदी पिके म्हणजे काय, अर्थातच तुम्हाला माहिती आहे ईस्ट इंडिया कंपनी जी होती ती सर्वात प्रथम तर त्यांच्या वखारी होत्या आणि त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती झालेली होती आणि त्या औद्योगिक क्रांतीनुसार त्यांच्याकडे यंत्रमागावर त्यांना कापड चांगल्या तऱ्हेने काढू शकत होते. पण त्या कापडासाठी लागणारा जो माल आहे, कच्चा माल, तो त्यांना आपल्या भारताकडून हवा होता. हा त्यांचा मुख्य उद्देश होता आणि म्हणून त्यांनी काय केलं, व्यापारीकरण करताना की नाही, तुम्ही काय करा, ही नगदी कापसाचं पीक काढा आणि ते कापूस ते कुठे घेऊन जायचे, कच्चा माल म्हणून आपल्याकडे घेऊन जायचे, इंग्लंडमध्ये घेऊन जायचे आणि आपल्याकडे मात्र इथे त्यांनी त्याला बंदी घातली. म्हणजे इथे अन्नधान्य देणारी पिकं बंद करून त्यांनी काय केलं, कापसाबरोबरच नीळ आणि चहा वगैरे वगैरे अशी व्यापारी पिकं त्यांनी काढायला सुरुवात केली. त्यालाच आपण नगदी पिके असे म्हणतो. त्याबरोबरच आपल्याला इथे दिसते, चांगली बाब पण दिसते की त्यांनी पोलीस व प्रशासन सुधारणा केली. पोलीस ही पद्धत तेव्हा नव्हती, ती पोलीस पद्धत त्यांनी आणली की पोलीस दल त्यांनी स्थापन केलं आणि लष्कर स्थापन केलं. लष्करामध्ये आपलीच लोक घेतली आणि लष्कर स्थापन केलं, पोलीस दल स्थापन केलं आणि प्रशासनामध्ये सुधारणा होण्यासाठी न्याय व्यवस्था आणली. ही न्याय व्यवस्था म्हणजे काय, तर आपल्याला भारतीय लोक जे आहेत त्यांचा जो न्याय व्यवस्था पंचायती समिती पुढे जायलायचा, पंचायत असायची गावागावांमध्ये छोट्या छोट्या, ती काढली म्हणजे पूर्णपणे नष्ट नाही झाली, पण त्यांनी आपल्या भारतीय लोकांसाठी न्याय व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये पण त्यांनी काही अंधाधुंदी केली. ती कोणती ते मी सांगतेच तुम्हाला. यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा काय, सर्व हे तोटे होत गेले आणि ह्या प्रशासनाच्या सोयीसाठीच झाल्यामुळे ती लोक वरचढ बनत गेली आणि आपले लोक मात्र भारतीय लोक खचत गेले. पुढे आपण बघणार आहोत झालेला लॉर्ड वेल्लेस्ली. आता या खच्चीकरणामध्येच आपल्या भारतीय शेतकऱ्यांना त्यांनी एक प्रकारे पाडलं. त्याच्याच बरोबर त्यांनी काय केलं, तर हे सहाय्यक संधी धोरण आणलं 1798 साली. आता हे होत असतानाच आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तेव्हा दुसरा बाजीराव होता, बाजीराव पेशवा, आणि त्यावेळेसच इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणामध्ये शिरकाव झालेला दिसतो. हा जो आलेला लॉर्ड वेल्लेस्ली आहे त्यांनी सहाय्यक संधी म्हणजेच त्याला आपण म्हणतो तैनाती फौज करार केला त्यांनी. हा तैनाती फौज करार करून काय केलं, त्यानुसार आपल्याला दिसतंय की या तैनाती फौज करारामध्ये त्यांनी इंग्रज रेसिडेंट तुमच्या पदरी ठेवा सांगितले. बघा हा, तिथे खालच्या तळापर्यंत त्यांनी कसं केलं आणि आता वरच्या तळापर्यंत कसे करतायत. तर तिथे आपल्याच राजा लोकांवर त्यांनी इंग्रज रेसिडेंट ठेवण्याची कंपल्सरी केलं. त्यामध्ये त्यांनी काय केलं, ही तैनाती फौज आम्ही तुम्हाला देतो संरक्षणासाठी, म्हणजे हे इंग्रजी संरक्षण होतं, पण ही तैनाती फौज देताना काय करणार, ह्या फौजेचा खर्च मात्र तुम्हीच करायचा. आपापसात त्यांची जी युद्ध होती, आपले पण राजे लोक एकमेकांमध्ये लढतच होते तेव्हा, ते जे लढणं होतं किंवा युद्ध होतं ते युद्ध आमच्या संमतीने करायचं. जर तुम्हाला कोणाशी तह करायचं असेल, मैत्री करायची असेल, तर त्याला सुद्धा आमचीच संमती हवी, अशा ह्या तैनाती फौजेच्या अटी होत्या. म्हणजे बघा त्यांनी काय केलं, तर इथील जे अधिकारी लोक आपले जे ह्या अधिकारी लोकांनी ह्या सहाय्यक संधी म्हणजे तैनाती फौज आणली असं दाखवलं की तुम्हाला आम्ही मदत करतो, तुम्ही आपले सुखाने राहा, तुम्हाला आम्ही मदत करतो, तुमचा हा पैसा आम्हाला द्या, आम्ही तुमच्यासाठी हे
बघतायत ना काय चाललंय, मग प्रजेचं काय होतंय हे त्यांना काही कळत नव्हतं. प्रजेवर काय अन्याय होत आहे. तर अशा तऱ्हेने आपण पुढे जाणार आहोत. ह्यांना ह्या वेलस्लीच्या या तैनाती फौजेमुळे अजून काय झालं ते आपण बघणार आहोत. तर अजून एक आहे भाग, तो म्हणजे राज्य विस्ताराचे श्रेय. ह्या तैनाती फौजेमुळे काय मिळण्यात आलं त्यांना, राज्य विस्ताराचं श्रेय मिळालेलं आहे. हा एक मी नकाशा आपल्या पुढे ठेवलाय. परत हा नकाशामध्ये आपण काही भाग बघतोय. परत हा मराठ्यांचा भाग बघा. हा महाराष्ट्रामध्येच नुसते मराठे नव्हते. तुम्ही जे वेगवेगळी कर्तबगार घराणी बघितली, होळकर घराणे, शिंदे घराणे, नंतर आपले रघुजी भोसलेंचं घराणं हे बघा, रघुजी भोसला. नंतर इथे निजामाचे घराणे, इथे नॉर्दर्न सरकार चालू होतं. बिहारमध्ये हे आहेतच. त्याच्यामध्ये ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत, हा भाग एवढाच त्यांच्या ताब्यात होता. त्याबरोबरच इथे आपल्याला दिसतं की दक्षिणेकडे पण छोट्या छोट्या भागामध्ये त्यांनी पाय रोवायला सुरुवात केली आहे. मद्रासमध्ये, नंतर इथे त्रावणकोरच्या इथे, कालिकत बंदरामध्ये, गोव्यामध्ये मात्र इथे पोर्तुगीज लोक आहेत कळलं. आणि फ्रेंच लोक इकडल्या मद्रासच्या या प्रांतामध्ये, मद्रास प्रांत त्यांच्याकडे आहे, पण पॉंडिचेरीला वगैरे फ्रेंच लोक होती. तर इथे असणारे ही काही ठिकाणं, ही नावं फक्त बघून ठेवा. इथे हे बघा, ह्या उत्तरेकडील शीख लोक किंवा राजपूत लोक यांच्याशी तेव्हा त्यांचे लढे चालू होते, पण तो प्रांत काही त्यांना घेता आला नाही. मग हे पण त्यांची नीती काय होती, छोट्या छोट्या भागांवर ह्या ज्या नीती होत्या त्यांच्या, किंवा ही जी प्रशासकीय पद्धत होती त्या पद्धतीनुसार त्यांनी काय केलं, छोट्या छोट्या प्रांतांवर आधी सुरुवात केली. ओके. तर आपण आता हा फक्त भाग बघून ठेवा, मी तुम्हाला पुढे परत समजावून सांगणारच आहे. पुढे आला आता लॉर्ड हेस्टिंग्स 1813 ते 1823. विद्यार्थ्यांना इयत्ता 7वीला आपण पूर्ण भाग पेशव्यांचा पाहिलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला दिसतं की 1818 मध्ये पेशवाई नष्ट झालेली आहे. पेशवाई नष्ट म्हणजे राजे नव्हते का, राजे होते, आपल्या 2 गाद्याही होत्या, पण त्या गाद्यांबरोबरच छत्रपतींबरोबरच त्यांनी मात्र पूर्णपणे आपल्या राजकारणामध्ये भाग घेतलेला होता किंवा शिरकाव केलेला होता. मराठ्यांच्या राजकारणामध्ये 1818 मध्ये शिरकाव करून पेशवाई नष्ट केली आणि पूर्णपणे त्यांनी मराठ्यांचं राज्य आपल्या हातात घेतलं होतं. त्याच वेळेस लॉर्ड हेस्टिंग्सच्या काळामध्ये 1814 ते 1818 गुरखा युद्ध, नेपाळ युद्ध चालू होतं. नेपाळशी आपला शेजारी देश. याबरोबर हे लॉर्ड हेस्टिंग्स वेगळे, हा वॉरन हेस्टिंग्स वेगळे आणि हे लॉर्ड हेस्टिंग्स वेगळे. तर त्यानंतर आलेले आहेत 1828 ते 1833 महत्वाची व्यक्ती, ती म्हणजे लॉर्ड बेंटिक. आता हे तर इंग्रज लोक अर्थातच सत्तेचा विस्तार करायला आले, त्याच्याबरोबरच काही जे अधिकारी आले होते, गव्हर्नर जनरल्स, त्यांची माहिती बघताना आपल्याला इथे दिसेल की यांच्या बरोबर काय आहे, कोण आहेत. लॉर्ड विल्यम बेंटिक, या लॉर्ड बेंटिक बरोबर आपल्याला आपले समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांचं चित्र दिसत आहे. ते का होतं त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर हे लॉर्ड बेंटिक म्हणजे हे सगळे जे गव्हर्नर जनरल्स आले ते हुशार होते, आपल्या भारतावर राज्य करतायत, आपले प्रांत जिंकतायत, आपल्यावर प्रशासन करतायत, पण त्याच्याबरोबरच काही उदार मतवादी दृष्टिकोन असणारे गव्हर्नर जनरल्स म्हणाले. बघा, माणसांमध्ये फरक असतोच ना, तसा त्यांच्यामध्ये काही माणुसकी जिवंत होती. आणि म्हणून हे लोकांनी आपल्या भारतीयांमध्ये काय सुधारणा होईल, भारतीय लोकांमध्ये जो सामाजिकता, सर्वात प्रथम मुद्दा म्हणजे सामाजिकता, ही सामाजिक परिस्थिती त्याचा अभ्यास करून त्यांनी सांगितलं की उदार मतवादी दृष्टिकोन त्यांनी घेतला. आणि त्यामध्ये त्यांनी 1829 साली पहिला सतीबंदीचा कायदा. सतीबंदी म्हणजे काय, तर सती केलं जात असे. म्हणजे कसं, तर एखाद्या बाईचा म्हणजे ती जर विधवा झाली तर त्या बाईने काय करायचं, सती जायचं धोरण होतं. आणि जर ती सती जात नसेल तर हे बघा, तो एक म्हणजे काय म्हणतात, विचित्र चाल होती ती सतीची. आणि अशा तऱ्हेने स्त्रियांवर जो अन्याय होत होता तो त्यांना पटला नाही आणि म्हणून त्यांनी तो कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी कायदा साधला की सती जाऊ नये. त्याबरोबरच अस्पृश्यता होती, ते अस्पृश्यता निवारण कायदा आणला. आणि मेन म्हणजे बाल हत्येवर
बंदी आणली. यामध्ये लक्षात घ्या की राजाराम मोहन रॉय हे समाज सुधारक यांचे कार्य आता सुरू झालेले आहे. आपले भारतीय लोक काही गप्प नाही बसले. हे खरे राजे होते, संस्थानिक होते, बंगालमधील होते, पण त्यांनी काय केलं की आपल्या खरा त्यांचा हा दृष्टिकोन होता की आपला समाज सुधारायचा असेल तर का समाजामधील ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या नष्ट व्हायला पाहिजे. आता ह्या पण कशामुळे झाल्या तो पण आपण मुद्दा बघणार आहोत. लॉर्ड मेकॉले पुढची व्यक्ती आलेली आहे, लॉर्ड मेकॉले. आताच मी विद्यार्थ्यांना तुम्हाला 1834 ते 1838 मी फक्त हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न का केला तर सणवार हे आपल्या इतिहासामध्ये फार महत्वाचे ठरतात. तर मी तेव्हा जो नकाशा तुम्हाला दाखवला तो नकाशा आणि हा नकाशा यामध्ये आपल्याला दिसेल की अशा तऱ्हेने ब्रिटिश टेरिटरी म्हणजेच ब्रिटिशांची सत्ता इथे फक्त आपण इथे पाहिली होती, थोडीशी इथे छोटे छोटे भाग पाहिले होते. आता आपल्याला दिसतंय की त्यांनी कशा तऱ्हेने दिल्लीपर्यंत, इथून बंगालपासून दिल्लीपर्यंत, तर इथून मुंबईपासून हा भाग आणि इकडे हा भाग कसा दक्षिणेकडचाही भाग कसा घेण्याचा प्रयत्न केला. आणि इथे त्यांची ही सत्ता सुरू झालेली आपल्या म्हणजे भारत देश पूर्ण व्यापायला सुरुवात झालेली दिसते. हा आहे नकाशा 1836 सालचा. तर लॉर्ड मेकॉले ही व्यक्ती आली गव्हर्नर जनरल म्हणून आणि त्यांनी अतिशय म्हणजे काय म्हणतात सुधारणा करताना म्हणजे सुधारणावादी दृष्टिकोन पण त्यांचा होता. तर त्यांनी काय सुधारणा केली ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये महत्वाचं आहे 1835 कायदे. 1835चा कुठला कायदा आला महत्वाचा? द इंडियन पिनल कोड. विद्यार्थ्यांना आपण जे भारतीय संविधान पाहिलं होतं ना त्या भारतीय संविधानामध्ये जे कायदे आहेत किंवा तरतुदी आहेत त्यालाच पिनल कोड असंच म्हणतात. आणि त्याची निर्मिती खरं म्हणजे त्याचा संविधान करताना आपण भारताचे संविधान अभ्यासताना आपण पाहिलं होतं की आपल्या काही जगातील इतर राज्यघटनांच्या काही आपण त्यामध्ये मुद्दे घेतले होते. त्या इतर राज्यघटनांमधला हाच महत्वाचा मुद्दा की 1835 मध्ये त्यांनी हा खरा म्हणजे तेव्हा कायदा आणला होता. विधी समिती स्थापन केली होती त्यानुसार द इंडियन पिनल कोड. त्यांच्याकडून अजून एक महत्वाचं भारतीयांसाठी झालं की कायद्यापुढे सर्व समान हे त्यांनी सांगितलं. तो शेतकरी असो, तो संस्थानिक असो, तो राजा असो, तो प्रधान असो, तो कोणीही असो, तरी भारतातील प्रत्येक व्यक्ती हे कायद्यापुढे सर्व समान आहेत हे त्यांनी सांगितलं. पण त्यामध्ये पण त्यांनी केलं ना वाईट काय केलं त्यांनी तर इंग्रजांसाठी मात्र स्वतंत्र न्यायालय स्थापन केली. इंग्रज अधिकारी किंवा इंग्रजांबद्दल काही खटला चालवायचा असेल तर त्यांनी तिथे वेगळं न्यायालय चालू केलं आणि भारतीयांना मात्र एक वेगळं न्यायालय दिलं. त्याबरोबरच तिसरे महत्वाचं केलं त्यांनी ते म्हणजे भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू केली. भारतामध्ये इंग्रजी शिक्षण बघा आपण तिथे पाहिलं मुलकी नोकरशाहीमध्ये काय पाहिलं आपण की जी स्थानिक लोक होती त्या स्थानिक लोकांना फक्त जुजबी शिक्षण देत तेवढ्यापुरतं वही खाते सांभाळ किंवा काय कर ह्याच्यासाठी म्हणजे त्या पुरत्या लेखनिक स्वरूपामध्ये ठेवलं होतं. पण आता मात्र प्रत्यक्षात इंग्रजी शिक्षण सुरू झाले आणि ह्या इंग्रजी शिक्षणाचा हेतू मात्र होता कारण एवढा मोठा व्याप त्यांचा वाढला ना. आपण आता इथे बघताना बघतोय की एवढा मोठा व्याप वाढला. हा सगळा व्याप कसा ठेवणार? ह्या व्यापाचा विस्तार जो झालेला त्यांचे जे राज्य विस्तार झालेला होता ते सगळं ठेवण्यासाठी तर तिथे लोक पाहिजेत ना. तिथं प्रत्येक वेळेस इंग्लंडमधून आणू शकत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं तर आपल्या ह्याच्यात नोकरशाहीसाठी त्यांनी इंग्रज विचारसरणीची लोक तयार केली आणि इंग्रजी भाषा बोलणारी इंग्रजी शिक्षण येणारी ही केली. कारण ती लोक तर सगळे येणारे प्रत्येक जण हिंदी भाषा बोलू शकत नव्हते कारण ते लोक इंग्रजी शिकून येत होते. म्हणून त्यांनी इंग्रजी शिक्षण पद्धतीचा सुरुवात केली. त्यामध्ये आपल्याला दिसतंय पुढे आता की लॉर्ड डलहौसी, लॉर्ड मेकॉले यांच्यानंतर आलेले लॉर्ड डलहौसी 1848 ते 1856. बघा हा या पाठामध्ये आपण काय बघतोय आता की इंग्रजांकडून इंग्रजी सत्ता कशी कशी विकसित होत गेली किंवा स्थापन होत गेली. इंग्रजांनी कशा पद्धतीने आपल्या भारतीय लोकांवर राज्य केले किंवा आघात केले, काय काय केलं, काही चांगले बदल काही वाईट बदल दोन्ही आहेत
ते त्यांनी कसे केले हे बघत आहोत आपण. आणि ते बघताना आपण 1856 पर्यंत पाहणार आहोत, कारण ह्याच्यानंतर जो भाग येणार आहे 1857चा स्वातंत्र्य लढा, तिथपर्यंतचा भाग बघताना ही पार्श्वभूमी, ही राजकीय पार्श्वभूमी अभ्यासणे आपल्याला आवश्यक होते. ह्यांच्या काळामध्ये आपल्याला दिसतंय की हा लॉर्ड डलहौसी यांनी जे हे अनेक्सेशन म्हणजे काय मी सांगते तुम्हाला. तर ह्या लॉर्ड डलहौसीने इंग्रजी साम्राज्यवादाचा कळस केला. कळस म्हणजे काय, तर आपल्या लोकांवर कसे अन्याय केले हे आपण बघत आहोत. त्यामध्ये त्यांनी प्रथम केलं ते म्हणजे जे आपण लॉर्ड वेलेस्लीच्या काळातली आपण जी तैनाती फौज पाहिली आपण, त्या तैनाती फौजेनुसार ठेवली, पण फक्त ती राज्यकारभारासाठी होती. पण आता तैनाती फौज मध्ये काय झालं, तर त्यांनी काही अटी आणल्या. त्यांच्याकडून त्यांनी अटी लादल्या, जाचक अटी लादल्या. त्या जाचक अटी कोणत्या, तर अंतर्गत कारभार तुमचा जो चालू आहे, त्या अंतर्गत बंडाळी जर झाली असेल तर ते राज्य मोडून काढलं. ते म्हणाले चल हट तू, आता आम्हीच करणार कारभार, अशी अशी परिस्थिती. त्याबरोबरच जाचक अटी कोणती ठेवली की निपुत्रिक वारसा हक्क काढला. म्हणजे तुम्हाला जर तुमचा पुत्र नाही, म्हणजे राजा जर असेल तर राजाच्या मोठ्या मुलाला किंवा राजाच्या वारसाला जो राज्य मिळायचं ते त्यांनी काढलं. आणि त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आहे निपुत्रिक वारसा हक्क काढताना झाशीची राणी, झाशी बद्दलची माहिती तुम्हाला, राणी लक्ष्मीबाई यांची माहिती तुम्हाला माहिती आहे की तिचा जो निपुत्रिक तिचा जो पुत्र होता तो त्यांनी कसा घेतला होता, दत्तक घेतला होता. हा बघा, हा पण तिसरा मुद्दा आहे. ज्यांना पुत्र नाहीये त्यांचा तर वारसा हक्क काढलाच त्यांनी, पण त्यांनी काय केलं, म्हणजे तुम्हाला पुत्र नाही, तुमचं राज्य आमच्याकडे. आता तिसरं काय केलं त्यांनी, तुम्ही जर पुत्र दत्तक घेतला आहे तर तो दत्तक वारस त्यांनी नामंजूर केला. आणि अशा तऱ्हेने काय झालं, राजे संस्थाने हे सगळे नामधारी झाले. कसे झाले, नामधारी झाले. ह्यामध्ये आपल्याला बरेचसे ठिकाणं आहेत ज्यामध्ये आपण ह्याच पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. साताऱ्याचं राज्य छत्रपती प्रतापसिंह जे होते त्यांना सुद्धा त्यांनी काय केलं की तुमचं राज्य, तुम्हाला पुत्र नसल्यामुळे तुमचं राज्य आम्ही घेत आहोत असं सांगितलं. सातारची गादी त्यांनी त्यामुळे नष्ट केली. तसंच नागपूरचे भोसले घराणे नष्ट केले, झाशीच्या राणीला हे केलं. तशीच काही ठिकाणं आहेत, तंजावर, नंतर ओरछा, संबळपूर, जैतापूर, उदयपूर, अयोध्या. अयोध्या आपण पाहिलं आधी की ते अयोध्येचं राज्य आहे, तिथे बेगमा होत्या, त्यांचं राज्य त्यांनी खालसा केलं. या सगळ्यामुळे काय झालं, कितीतरी राज्य म्हणजे त्या इंग्रजी साम्राज्यवादाचा आपल्याला कळस दिसतो की नाही. आणि अशा तऱ्हेने पूर्ण भारत देश ताब्यात घेताना त्यांनी काय केलं, तर एकछत्री अंमल आणला, सैन्यामध्ये वाढ केली, लष्करी ठाणी आणि प्रमुख शहरे त्यांनी त्यासाठी जोडली, लष्करी सुधारणा चांगल्या केल्या. आता एवढी जे राज्य मिळतायत आणि एवढे जर संस्थानं त्यांच्या ताब्यात येत आहेत तर त्यासाठी त्यांना लष्करी सुधारणा करणे आवश्यक होते. म्हणून इथल्याच लोकांना त्यांनी तिथे घेतलं. आणि ज्या सुधारणा केल्या त्यासाठी मात्र त्यांनी कोणासाठी केल्या, त्या इंग्रजी सैनिकांसाठी केल्या. आपले जुने उद्योगधंदे ऱ्हास झाले. बघा हा, शेतकऱ्यांबरोबरच कारागीर होते आपल्याकडे, त्या कारागिरांचे धंदे ऱ्हास कसे झाले, तर आपल्या भारतीय कलेचे हस्तकलेचे नमुने किंवा काही ज्या वस्तू होत्या त्याबद्दलचा त्या वस्तूला त्यांनी कर लावला. मुळात म्हणजे काय केलं त्यांनी, त्याला आयात निर्यातीचे कर जे होते ते कर लावले. त्यांचा यंत्रावरचा माल त्यांना इथे विकायचा होता. ही भारतीयांवर सत्ता काबीज करतानाच त्यांनी भारतीयांकडे एक बाजारपेठ म्हणून बघितलं आणि बाजारपेठेमध्ये माल त्यांचा विकायचा होता. आणि म्हणून हा सर्व कारभार त्यांनी केला. आपले कारागीर, इथे शेतकरी तर कंगाल होतच होते, इथे आता कारागीर पण बेकार झाले. पुढील भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे परत आपण एकदा लॉर्ड डलहौसीच्या काळात झालेले हे जे आपला हा जो सर्वात पहिला आपण मी तुम्हाला हा जो ठेवलेला होता नकाशा, तो नकाशा बघा. त्यामध्ये तुम्हाला हा गुलाबी रंग दिसतोय की त्यांचं राज्य कुठपर्यंत होतं थोडंसंच, आणि ते आता कसं वाढलेलं आहे. हा जो गुलाबी रंगातला ब्रिटिश इंडिया, ब्रिटिशांच्या काळातील इंडिया आहे. आणि तरीही काही संस्थानं जसा टिपू सुलतान वगैरे तो त्यांच्याशी भांडतच होता किंवा त्याचं राज्य गेलं नव्हतं. निजामाने त्यांच्याशी सहमती घेतलेली होती की तुम्हालाही मी कर भरतो, लोकांकडनंही कर घेतो वगैरे. ह्या अशा तऱ्हेने
आपल्याला इथे बाबी दिसून येतात. हा, आणि हे कशामुळे झालं सर्व, हा ते त्यांना मिळालं ते तेव्हा असणाऱ्या आपल्या रेग्युलेटिंग ऍक्ट, नंतर पीटचा कायदा, लँड रेव्हेन्यू ऍक्ट, चार्टर ऍक्ट. चार्टर ऍक्ट म्हणजे हे जे इंग्रज सरकारचं जे अप्रत्यक्ष नियंत्रण आलं होतं त्या नियंत्रणामधील असणारा हा भागामध्ये हा चार्टर ऍक्ट त्यांनी त्यांच्याशी करार केलेले होते इंग्रजांशी. दर 10-20 वर्षाचा हा करार झालेला होता. या लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये अजून एक महत्वाच्या गोष्टी घडल्या चांगल्या, ते म्हणजे त्यांनी पहिली रेल्वे सुरुवात केली 1853 साली. तसेच आपल्या इथे पोस्ट किंवा टेलिग्राफ यंत्रणा जी नव्हती ती त्यांनी आणली. अर्थातच त्यांना सहाय्य ठरणारी, पण आपल्या भारतीय लोकांना सुद्धा त्याचा फायदा झाला. आणि हे चित्र आहे पहिल्या पोस्टाचं किंवा टेलिग्राम जे केलेलं होतं त्या टेलिग्रामचं. तसंच त्यावेळेस त्यांनी लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हिंदू विधवा रिमॅरेज म्हणजे पुनर्विवाहाचा कायदा आणला 1856 साली. म्हणजे ह्या काही गोष्टींबरोबरच त्यांनी सामाजिक भागामध्ये सुद्धा सुरुवात केली की लोकांची सुधारणा व्हावी, लोकांची मते बदलावीत, लोकांनी आपल्याकडे पण चांगल्या दृष्टीने बघावं, या दृष्टीने त्यांनी ह्या सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. त्याच काळामध्ये झालेलं आहे 1853 साली कावसजी नानाभाई दावर यांनी पहिली कापड गिरणी आपल्या भारतामध्ये स्वतः स्थापन केली. इथल्या लॉर्ड डलहौसीने इथल्या स्थानिक लोकांना सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, मदत करण्याचा प्रयत्न केला. 1855 साली ही आली पहिली तागाची गिरणी. तसंच 1854 साली भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला. इंग्रजी शिक्षणच होतं फक्त, त्यामध्ये आपले भारतीय विषय जे होते ते शिक्षण देण्याचा सर चार्ल्स वूड या अधिकाऱ्याने प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ही विद्यापीठे स्थापन झाली, जी आता सुद्धा आपण बघतो. ती म्हणजे मद्रास, मुंबई, कलकत्ता येथील असणारी ही विद्यापीठे 1857 साली स्थापन झाली. ही भारतीय लोकांना शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षण घेण्यासाठी यामध्ये आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. तर विद्यार्थ्यांनो, इथपर्यंत भाग आपल्याला समजला असेलच की इंग्रजांनी कशा तऱ्हेने आपल्या भारतीय लोकांवर राज्य करताना काय काय केलं. बरोबर. तर आपण आता पुढच्या भागाकडे वळतोय की तुम्हाला हे समजलं असेलच की इंग्रज गव्हर्नर जनरल यांनी भारतीयांवर राज्य करताना काही चांगलेही बदल केले, वाईटही बदल केले, आणि त्याचा भारतीय समाज जीवनावर काय परिणाम झाला असेल. हॅलो, आपल्याला समजले का मी काय सांगितलं ते? हॅलो, आपण या भागाकडे वळतोय की ह्या सर्व बाबी घेताना त्याचा भारतीय समाजावर काय परिणाम झाला, किंवा तुम्ही ऐकताना तुम्हालाही काही वाटलं असेल. 3 जणांनी हात वर केलाय. कोण सांगतंय? कोण बोलतंय? सर, हॅलो, हॅलो, आस्था, गायत्री. आत्ताच 15 ऑगस्ट आपण साजरा केला, बरोबर. त्यामध्ये आपण इंग्रजांची गुलामगिरी हे सर्व पाहिलेलं आहे. रेज हँड केलेले आहेत. 6 जणांनी रेज हँड केलेले. कोण बोलतंय?
माईक ओपन करा, माईक ओपन करा. हॅलो. हॅलो सर. बघा, चांगले बदल तर झालेलेच आहेत, वाईट बदलही झालेले आहेत. काही चांगले बदल आपण बघूया. प्रथम आपण काही चांगले बदल बघूया. हॅलो. मी सांगू गायत्री. एस 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 बेटा, आपल्या भाषण भारत खूप छान होतं, भाषण खूप छान होतं. बोल. थँक्यू मिस. हा. आपल्या भारत देशात न्यायालय आला अरे करेक्ट करेक्ट. आणि आपल्या भारत देशामध्ये जी सती प्रथा होती ती हा. पण बंद झाली. एस करेक्ट. आणि वाईट बदल आहेत की आपल्या शेतकऱ्यांना खूप जास्त कर भरावा लागला. बरोबर बरोबर बरोबर. अजून कोण सांगताय? बोला. टीचर आपल्याकडे रेल्वे आली. हा बरोबर, चांगला बदल झाला ना, रेल्वे आली. हो. अजून ते पोस्टचं आलं ना टीचर ते. हा, पोस्ट पोस्ट आणि तारा आल्या. बरोबर, तारा यंत्र. अजून टीचर चांगले परिणाम सांगू? हा सांग ना, सांग ना, सांग. टीचर, इंग्रजी शिक्षणाचे भारताच्या भावी प्रगतीचा पाया घातला गेला. अच्छा. आणि इंग्रजी टीचर, शिक्षणामध्ये स्वातंत्र्य, समता, हा. मानवता ही मूल्य भारतीय हा संविधानात बरोबर बरोबर स्वीकारली. बरोबर. आणि करेक्ट करेक्ट. टीचर, वैज्ञानिक हा. दृष्टिकोनाचा स्वीकार केलेल्या भारतात सामाजिक प्रबोधन घडून आले, त्याचा प्रभाव आजही आहे. व टीचर, वाईट परिणाम, हा. इंग्रजांनी फोडा व राज्य करा ही नीती अच्छा. खोलवर रुचली. त्यामुळे आजही हा. धार्मिक, प्रांतिक, भाषीय दुही निर्माण वाद. होऊन दुंगली वाव उद्भवतात. वाव वाव. विशाखा, एकदम विश्लेषण तू छान केलंस. एकदम छान तऱ्हेने कळलंय आणि तुला. टीचर, आजही आम्ही हा. इंग्रजांचे गुलाम आहोत. अच्छा, कशा बाबतीत आहोत सांगा बरं. मला पण हा मुद्दा बोलायचा होता. बघा हा, आपण मराठी भाषेत बोलतोय. आपल्या भाषा नुसतं एकच मराठीच टीचर, नाहीये. कारण आमच्या हा. प्रादेशिक भाषांकडे आम्ही हा, दुर्लक्ष कारण केलं. आम्ही बरोबर. इंग्लिश बोलतो, एक्झॅक्ट मराठी. एक्झॅक्ट एक्झॅक्ट. मला हेच म्हणायचंय की भारतीय, छान रजा, खूप सुंदर. हा, खूप. हे बघा, तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवते आणि नमस्कार करते. तुम्ही भावी पिढीतले लोक की जो एवढ्या छान तऱ्हेने विचार करू शकताय की आपल्या आपल्या ज्या भाषा आहेत त्या आपण भाषा विसरत चाललो आपल्या प्रदेशातील. म्हणजे त्यांचा जो पगडा आहे इंग्रजांचा, तो आपल्यावर अजूनही आहे, की ज्यामुळे आपण विसरत चाललोय की आपल्यावर काय परिणाम झाले. अजूनही आपण इंग्रजीकडे ओढा करतो जास्त. ओके, इंग्रजी भाषा अभ्यासायची आहे, पण कशाबरोबर? मराठी बरोबर, आपल्या प्रादेशिक भाषेबरोबर. ओके, थँक्यू बेटा, थँक्यू. सर्वांना छान उत्तरं दिलीत आणि मला वाटतं की चांगले बदल पण आपण स्वीकारायला हवेत आणि वाईट बदल सोडून द्यायला हवेत. ओके, चला पुढे वळूया आपण. गृहपाठ आजचा जमलं तर स्क्रीनशॉट घ्या. बघा, व्यक्ती दाखवली आहे मी तुम्हाला, खूप महत्वाची आहे. फादर ऑफ इंडियन इंडस्ट्री, आपल्या भारतीय उद्योगधंद्याचे जनक, पिता. ह्या चित्रातील व्यक्ती कोण आहे? मी नाव सांगत नाहीये, पुढच्या वेळेस विचारणार तुम्हाला. त्यांचे कार्य कोणते? आपल्या पाठातून ती माहिती शोधून घ्या किंवा गुगलवर सर्च केला, दोन्ही प्रकारे मिळेल. ओके, थँक्यू. थँक्स टू ऑल.